ही गोष्ट आहे हजारो कुटुंबाच्या त्यागाची साक्ष देणाऱ्या पाण्याखालील मंदिराची. व्हिडिओ नक्की पहा. पार्ट 1 सुद्धा पहा. नमस्कार, मी शिवप्रेमी मनोहर यादव. आता आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते आताच ज्यांचा मी उल्लेख केला ते पाटण तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर तथा आदरणीय दादा या पाटणकर घराण्याची कुलदेवता म्हणून ज्या देवीचा उल्लेख केला होता ती श्री पद्मावती देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी आपण आलो आहोत. हे मंदिर 12 महिने पाण्यातच असतं, परंतु आत्ता यावर्षी अतिशय पाण्याची पातळी खालावल्यामुळे मंदिर संपूर्णपणे उघडं झालेलं आहे. आपण मंदिरामध्ये प्रवेश करताना पायऱ्या दिसतात आणि त्या पायऱ्यानंतर मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या ठिकाणी आपण आहे. आणि गाभाऱ्याच्या बाजूचे थोडे फक्त अवशेष शिल्लक आहेत आता की जे आपल्याला सुस्थितीत दिसतात, पण याच्या आतमध्ये ज्या देवदेवतांच्या मूर्ती त्या मात्र बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळते. मंदिराचा मुख्य गाभाऱ्याचा भाग आतमध्ये आहे आणि या सगळ्या मंदिरातली मुख्य देवताची मूर्ती याच ठिकाणी असावी, कारण या ठिकाणी जो चौकटीचा भाग आहे तो पुन्हा या ठिकाणी आणून लावला आहे, कारण तिथे ते राक्षसी दिसते मूर्ती आपल्याला राक्षसाचा उल्लेख. त्यानंतर इथे देवदेवतांच्या सगळ्याच मूर्त्या आहेत अशा. या सगळ्या देवतांच्या मूर्त्या या सगळ्या मंदिरावर त्या अशा उभारलेल्या असाव्यात किंवा ते चौकटी त्याच्या तयार केल्या कमानी त्याच्या असणार आहेत. सुंदर असं स्थापत्य कलेचं एक चांगलं नमुना म्हणे मंदिर पूर्वी प्रचलित असावं, कारण या मंदिराच्या पाठीमागचा परिसर सुद्धा अतिशय रमणीय आहे. त्यानंतर मंदिराच्या बाजूला आपण बघितलं तर या ठिकाणी बाजूला जो मंदिराचा जो भाग आहे तो उजव्या बाजूला असा बुरुजाचा भाग दिसतो, त्यानंतर मंदिराचा कट्टाडा दिसतोय, म्हणजे अतिशय उंचावर हे मंदिर असावं. आणि याच्याच समोर आपल्याला दिसतं ते पलीकडच्या बाजूला आपलं गाव दिसतं, कारण त्या गावाची ज्योती आपल्याला दूरवर अशा प्रकारचे दिसत आहेत तिथं ज्योती अजून सुद्धा. परंतु खूप छान खरं तर मंदिर होतं. या सगळ्या हजारो लोकांचं श्रद्धास्थान असलेले पद्मावती देवीचं मंदिर आहे. अजून या ठिकाणी आज माझा सगळा घराचा मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे ह्या मंदिराला भेट देण्यासाठी. आणि मंदिर बघत असताना सुद्धा वरुण राजाची कृपा झाली. अतिशय छान असा 5 मिनटं पाऊस पडला, त्यामुळं फार समाधान वाटलं की कोयना नगरच्या जलाशयामध्ये पाऊस पडला नाही असं झालं नाही. त्यामुळं अतिशय मनाला सुखावून जाणाऱ्या चांगल्या पहिल्या पावसाच्या सरी या ठिकाणी झेलता आल्या, त्याबद्दल वरुण राजाचे आभार. त्यानंतर आपण पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला सुरुवात करू.